पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डाऊन द लेग डाव्या यष्टीच्या बाहेर, परंतु फलंदाज जरूर बाल बचावला आहे. मैदानामध्ये निश्चितच वाईट चेंडू येईल. त्यावेळेचा चेंडू सफल होत मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेळलाय. सनी जाधव शॉर्ट मिड विकेट मध्ये थोडस अडखळलाय आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये एक धाव जी धावून पूर्ण होते. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोरकार वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 षटकांची लढत. 6 षटकांच्या लढतीमध्ये 2 गोलंदाज हे 2-2 षटकांचा कोटा निश्चितच हाताळताना पाहायला मिळतील. हो, यावेळेस हलक्या हाताने चेंडू कट करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येईल. चालू चेक. पहिल्या षटकामध्ये राजू सक्कर यांची चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कालच्या दिवसांमध्ये क्वार्टर फायनलचा सामना जर आपण पाहिला तर निखिल एलवंडे काय कमालीचा खेळ साकारला. राजेश पिरंगुटी या संघाला मोठ्या फरकानं पराभूत करत निश्चितच नेरे संघ आपण पाहतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलाय. परत एकदा यावेळेचा चेंडू कमी गतीचा होता. रीड करत ओळखलाय. मेगा फायनलच्या दिवसातील पहिली बाउंड्री कॅप्टन शेखर साठेच्या बॅट मधून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. सहा धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स विचिट रिव्हर्स पुल केलाय. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार. नेरे संघाच्या डगआउट मधून चेंडू फरार. सीमा पार. लागोपाठ दुसरा चौकार. थँक्यू डीजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर चेंडू हरवला, खराब झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू असणार आहे याची नोंद घ्या. षटक कुठलंही चालू असू द्या, नवीन चेंडू वापरला जाईल याची नोंद सर्वांनी घ्या. गोलंदाज यार पुन्हा एकदा राजू. त्यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड ऑफ हा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या मधोमध थेट जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. एक जबरदस्त सुरुवात. लागोपाठचे 3 चौकार कॅप्टन शेखर साठेच्या बॅटमधून. यावेळेचा चेंडू देखील भगीट शेखरच्या बॅट मधून परत एकदा एक अफलातून दर्जेदार चौकार. लागोपाठचा चौथा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलं गेलंय. पहिलं षटक पूर्णतः माणुसकी वॉरियर्स दिवाड संघाच्या नावावरती झालंय. माणुसकी वॉरियर्स दिवाड संघ जर पाहिला तर या मैदानावरती मेहमान आपण या संघाला म्हणू.
नेरे संघ यजमान आहे. नेरे संघाचं हे होम ग्राउंड आहे. नेरे संघाचं हे घरचं मैदान आहे. आणि या घरच्या मैदानावरती खेळत असताना गावातील खऱ्या अर्थानं जे काही क्रीडा रसिक आहेत त्यांच्याकडून निश्चितच मोठ्या अपेक्षा ज्या संघाकडून निश्चितच असणार आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये निखिल येळवंडे गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. सातत्यानं याच मैदानावरती सराव करणारे खेळाडू आज पाहिजे कासरसाई करंडकामध्ये कशा प्रकारे कामकाज करतील. हलक्या हाताने सुमितने चेंडू ड्राईव्ह केलाय. एक सिंगल धाव घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. शेखर साठेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये नेरे संघाचे जे प्रमुख गोलंदाज आहेत राजीव सक्करगे यांच्यावरती केलेला हल्ला लागोपाठचे 4 चौकार त्यामध्ये 2 रिव्हरचे फटके होते. 2 सरळ बॅटने खेळलेले फटके होते. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली सुरुवात मैदानामध्ये झाली आहे. निखिल येळवंडे कमबॅक करण्याची क्षमता आणि ताकद ठेवणारा हा गोलंदाज मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं नामवंत अष्टपैलू खेळाडूंची यादी जर आपण काढली तर त्यामध्ये प्रामुख्यानं निखिल येळवंडे चेक परत एकदा रिव्हर स्विच इट चेंडू परफेक्ट मिडल जोरदार आवाज मैदानामध्ये आपण पाहिला आहे आणि त्यानंतर चेंडू थेट जाऊन पोहोचलाय पॉइंट क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर चौकार. तेवीस धावा फलकावरती आहेत. वैयक्तिक 6 चेंडू शेखर खेळलेत. 20 धावा मैदानाच्या मध्ये बॅट मधून येत आहेत. वैयक्तिक शेखरचा हा 5वा चौकार आहे. बॅक टू बॅक खेळलेला दरम्यान यावेळेस देखील बॅटची कडा इथे देखील मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाईल डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 चौकार वैयक्तिक शेखर साठेच्या बॅटमधून येत आहेत. बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 चौकार खेळणारा कासरसाई करंडकामध्ये एकमेव फलंदाज नाव आहे शेखर साठे आणि टीम आहे माणुसकी वॉरियर्स दिवड. जबरदस्त बॅटिंग तब्बल 27 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 7 चेंडू आणि 24 धावा वैयक्तिक शेखरच्या बॅट मधून येत आहेत. चौकार चौकार आणि चौकारांची मोहोर मैदानामध्ये जरूर पाहायला मिळते. दरम्यान मोठी अपील पंचांकडे परंतु पंचांचा साफ नकार त्या ठिकाणी कळवला जातोय. 27 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुमित राजीवडे खेळाडू बद्दल जर आपण चर्चा केली तर निश्चितच गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघाकडून सुमित राजीवडेला आपण एसपी चषक कासारसाईच्या या सीझनला या अगोदरच्या सीझनला याचा आयकॉन म्हणून खेळताना पाहिलंय. आज त्या संघाच्या विरोधामध्ये आपल्या गावाच्या संघाच्या नावासाठी तो लढतोय. दरम्यान इथे रनआउटचा चान्स पैकी वेगवान डायरेक्ट हिट झालीये. जबरदस्त थ्रो मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिला सनी जाधव उर्फ डायमंड तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी जरूर घेतली जाईल. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून कुणाल सर रिव्ह्यू कशासाठी आहे. 4 स्टेप या ठिकाणी उत्तमजी चंदन साहेबांचं शिवबाग म्हणतोय मनापासून स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या विकेट साठी 100 रुपयांचं पारितोषिक असेल. जगन्नाथजी जाधव साहेब देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. अक्षय शेठ जाधव आणि त्यांचा मित्र परिवार उपस्थित आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. प्रामुख्यानं आपण प्रेक्षक गॅलरीज मध्ये जर पाहिलं तर नेरे गावातील ज्येष्ठ मान्यवर त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपल्या गावातील खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. सन्माननीय विठ्ठल अण्णा जाधव
सुनीलजी जाधव हे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. सोमनाथजी जाधव यांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत. देविदासजी मेमाने याही मान्यवरांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरे पंच कळवत आहेत नो बॉल. ओहो स्ट्रिपिंगचा नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये 9+1 अशा 2 धावा आणि सुमित राजवडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला फ्री हिटचा बॉलचा सामना करेल. पंचांनी मात्र इशारा केलाय फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. मोठी संधी सुमितला मोठा फटका खेळण्यासाठी. दरम्यान बॅटची बाहेरील बाजूची कडा इथे कुठल्याही प्रकारची धाव नसेल. नो बॉल. तदनंतर फ्री हिटचा चेंडू आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती डॉट बॉल जो आपल्याला पाहायला मिळाला. 29 धावा ज्या दफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस रिव्हर्स स्विच हिट. व्हॉट अ शॉट. आकाशाला गवस निघाला. चेंडू जाऊन पोहोचेल थेट सीमारेषेच्या बाहेर. बैलगाडा घाटाच्या पलीकडे षटकार. 6 धावा. बारा चेंडूंचा डाव संपला गेलाय. पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर तब्बल 35 धावा ज्या चौफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. एकही फलंदाज बाद झालेला नाही. मैदानामध्ये 35 धावा स्कोरकार वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे या संघाबद्दल काल सायंकाळच्या सत्रामध्ये देखील खऱ्या अर्थानं चर्चा मी साधली. या सीझनला जवळपास प्रत्येक स्पर्धेमध्ये नेरे संघ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचला, परंतु एखाद दुसरी स्पर्धा वगळता त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु घरच्या मैदानावरती खेळत असताना रायझिंग स्टार पेरंगुट संघाला पराभूत करत खऱ्या अर्थानं बक्षीस पात्र फेरीमध्ये नेरे संघ पोहोचला आणि मैदानाच्या आतमध्ये पहिली लढत जी फायनलच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 घेऊन विराज जाधव नवीन नौका हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये वय वर्ष केवळ 15. विराज जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल होईल. समोरच्या बाजूनं जो सेट बॅटर आहे शेखर साठे मैदानावरती आपण पाहतोय सेट झालाय. काळ तो खेळपट्टीवरती आहे. 12 चेंडूंपैकी वैयक्तिक 9 चेंडू हे शेखर यांनी खेळलेत. 9 चेंडूवरती 25 धावा त्यांच्या बॅट मध्ये आल्यात. विराज पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट. फटका फसलाय. अविज जाधव बराचसा दूरवरती डीप कव्हरला एका टप्प्यावर चेंडूचं कलेक्शन करेल. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. दूरवरतून अविजचा प्रयत्न चांगला होता. कॅच वरती देखील ट्राय करणं गरजेचं होतं का त्यावरती देखील बातचीत केली जाईल, परंतु दूरवरती चेंडू होता. मैदानाच्या आतमध्ये अंदाज घेतला. त्यानंतर चेंडूला अडवणं मात्र योग्य त्या ठिकाणी समजलं गेलं. 2 धावा. पुलरलेनचा बॉल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळला. मिड विकेट मधून फिल्डर चेंडूच्या मागे वेगवान पद्धतीने फेकी केली गेली. या चेंडूवरती सिंगल धाव येते. विराज जाधव या गोलंदाजीची आपण ऍक्शन जर पाहिली अतिशय सुंदर असता रनअप आणि सुंदर अशी गोलंदाजीची ऍक्शन. अचूक टप्प्यावरती सातत्यानं गोलंदाजी करणारा हा नवीन नौका खेळाडू
मैदानाच्या आतमध्ये नेरे संघासाठी षटक क्रमांक 3 मध्ये बॅक ऑफ दी हँड टाकलेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेत फटका फसलाय. निखिल येळवंडे डाऊन द बॉल लॉंग मध्ये टिपला गेला जेल. बिग विकेट गॉन. बडी मछली जाल में विराज जाधव. नाव आणि वय निश्चितच छोटा आहे परंतु कामगिरी मोठी केली आहे. सुमित राजीवडे सारख्या घातक विस्फोटक फलंदाजाला बाद केले. धक्का क्रमांक पहिला विकेटचं बटन. एक गडी बाद 38 धावा दफल का शेख पहिला फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. 38 धावा डबल वरती आहेत. ज्या कारणासाठी विराज जाधवला गोलंदाजीच्या मार्कवरती पाचारण केलं गेलं ती कामगिरी विराजने पार पाडली. तेजस जाधव आपण जर पाहिला तर काल खऱ्या अर्थानं सामना खेळत असताना तो इंजर्ड झाला. तेजस जाधवचं एक षटक ते अतिशय महत्वाचं असतं परंतु विराज जबाबदारी घेतली आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवला. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा समीर साठी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर खुल्या टप्प्याचा आहे. सुंदररीत्या चेंडू डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूवरती फक्त 3 धावा विराज खर्च करतोय. हो या लाजबाब गोलंदाजी अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच विराज जाधव आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक विकेट मिळवलाय. काय गोलंदाजी आहे. सामन्यातील रूप रंग बदलणारी गोलंदाजी विराज मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस मैदानामध्ये चेंडू सोडून दिलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच तिथे सफल झालाय. बॅट्समन रिच द बॉल हा रूल इथे लागू होईल आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येतोय. विराज जाधव कौतुक करावे लागेल. कौतुकांच्या फुलांची ओंजळ भरून मैदानाच्या आतमध्ये व्हावी अशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विराज जाधवने केली. षटक क्रमांक संपले गेले. तिसऱ्या क्रमांकाचं अफलकावरती धावा आहेत त्या एक गडी बाद 38 धावा. या ठिकाणी उत्तमजी चंदन साहेबांचं पारितोषिक जमा झालंय. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून आभार. षटक क्रमांक तिसरे संपले गेले. पहिल्या 2 षटकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं माणुसकी वॉरियर्स दिवड संघ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व गाजत होता परंतु षटक क्रमांक 3 मध्ये विराज जाधवनं करामत केली. कमबॅक केलंय आणि पुन्हा एकदा निश्चितच नेरे संघ मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा डाव संपलाय. नोंदवल्या गेल्या त्या एक गडी बाद 38 धावा. षटक क्रमांक 4 घेऊन परत एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निखिल येळवंडे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर संघासाठी 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये निखिल सज्ज होताना पाहायला मिळतील. शिखर साठेच्या खांद्यावरती संघाची मोठी जबाबदारी आहे.
माणुसकी वारियर्स दिवाळ संघाला एका मजबूत टोटल मध्ये पोहोचण्यासाठी शेखर साठेला शेवटच्या चेंडूपर्यंत लढावं लागणार आहे. परंतु निखिल समोर मुख्यानं आपण जर पाहिलं तर आव्हान असेल शेखर साठेची विकेट घेणं. बेस्ट विरुद्ध बेस्ट अशा प्रकारचा मुकाबला पाहूया मैदानाच्या आतमध्ये कुठला खेळाडू कुठला संघ इथे बाजी मारताना पाहायला मिळेल. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक अष्टपैलू खेळाडू महेंद्रप्पा सावळे यांचं आगमन मनपूर्वक स्वागत. अक्षय भाऊ सावळे देखील उपस्थित आहेत, मनपूर्वक स्वागत. परत एकदा या वेळेचा बॉल मैदानाच्या मध्ये परफेक्ट मिडल शेखरच्या बॅट मधून चेंडू ऑन साइडला रनआउटचा चान्स. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त झाली. अविज जाधव उर्फ बारक्या मैदानामध्ये जो आपण पाहतोय डीप मिड विकेटला वाईडिश मध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती आलेल्या 2 धावा संघाचा धावफलक झटपट वेगानं पुढे घेऊन जातील. बराच काळ खऱ्या अर्थानं धावफलक 38 अंकावरती स्थिरावलं होतं, परंतु तदनंतर जर पाहिलं तर 40 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर करवरती आहेत. यावेळेस पुढे सरसावत हाफ ट्रॅकर बॉल वरती केलाय. टोले जंग प्रहार येतोय पुन्हा एकदा दिमागदार शानदार षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस परत एकदा फुल टॉस बॉल. शेखर साठेची पॉवर. सनी जाधवचा प्रयत्नांचा हात पडलाय अपुरा. पंच या ठिकाणी कळवत आहेत मैदानाच्या आतमध्ये नो बॉल आणि त्याच्यावरती षटकार. तब्बल 7 धावा. डीजे परत एकदा फ्री हिटचा बॉल. यावेळेस प्रसाद जाधव बीट झालाय आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारशीच्या बाहेर. चौकार फ्री हिटच्या बॉलवरती. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक शॉट पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचतायत. 2 धावा या चेंडूवरती येतील. वैयक्तिक 16 चेंडू आणि 48 धाव्यांची एक दिमागदार खेळी शेखर साठे मैदानाच्या आतमध्ये करतायत. एक गडी बाद 59 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये निखिल येळवंडे वैयक्तिक 1.4 षटक निखिलनं हाताळले. तब्बल 38 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. समीर 3 चेंडू अगोदर खेळलाय, परंतु मैदानामध्ये समीरच्या बॅटमधून यावेळेस देखील आक्रमण होतंय. एका बाजूला निश्चितच वाद पेटवली शेखरनं. समीरनं विस्फोट घडून आणलाय. चेंडू सीमारशीच्या बाहेर. षटकार. एक गडी बाद 64 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक 16 चेंडू 47 वरती शेखर खेळतायत. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत शेख समीर. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येईल. तब्बल 26 धावा या षटकामध्ये आल्यात. मैदानाच्या आतमध्ये 2 षटक वैयक्तिक निखिल यांची जी अतिशय महागडी ठरलीत. मैदानाच्या आतमध्ये तब्बल 43 धावा वैयक्तिक निखिल यांच्या षटकामध्ये आल्यात. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती एक गडी बाद धावा आहेत त्या 64. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक.
64 धावा धावफलकावरती मैदानामध्ये 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आहेत. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 64 धावा धावफलकावरती आहेत. 16चा रन रेट आपण पाहतोय. परत एकदा विराज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. त्यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये परत एकदा एक सिंगल धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. एका सिंगलनं धावफलक पुढे जाईल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 65 धावा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35, षटक क्रमांक 3 मध्ये 3 धावा, षटक क्रमांक 4 मध्ये 26 धावा. अशा प्रकारे धावफलकाचा आकार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, जो मोठ्या प्रमाणावरती उंची घेताना माणुसकी वारियर्स दिवड या संघाचा पाहायला मिळतोय. 65 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. त्यामुळे समीरच्या बॅट मधून पुढे सरसावत ओव्हर पिचचा बॉल त्याच्यावरती घेतलाय. पुरेपूर समाचार. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पार. समीर सावळेचा ब्रँडेड सिक्सर. 6 रन. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 71 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये विराज जाधव वरती केलेलं आक्रमण. समीर देखील मैदानाच्या आतमध्ये काही कच्च्या गुरुचा चिल्ला नाहीये. तो देखील आपल्या गावासाठी संघासाठी लढतोय. दरम्यान विराजनं परत एकदा कमबॅकचं रणशिंग फुंकलंय. एस्टनच्या पाठीमागे हितेंद्र उर्फ लाला चूक करणार नाहीत. झेल टिपलाय. विकेट नंबर 2. फलंदाज समीर बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. 71 धावा. हॅलो चेक. 71 धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5व्या क्रमांकाचं घेऊन विराज जाधव मैदानामध्ये आला. पहिल्या 2 बॉल वरती 7 धावा खर्च केला, परंतु विकेट मिळवलाय. लखन न्यू बॅटर पहिल्या बॉल वरती करेल आक्रमण. स्टँड अँड डिलिव्हर. स्लोवर वन चेंडूला रीड करत डीप मिड विकेट फोडलाय. षटकार. सत्ते पे सत्ता. 77 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. लखन जणू काही डगआउट मधून तो सेट होऊन आलाय. परत एकदा पिक करत चेंडू जातोय लंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. पूर्ण चौकार.
असलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये परत एकदा नैरे संघासाठी अखेरचा अंतिम षटक घेऊन दाखल झालाय. श्रेष्ठ त्यांच्या पाठीमागे हितेंद्र उर्फ लाला निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल षटक क्रमांक 6 चा पहिला चेंडू. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला. फुल टॉस वरती शेखर साठे ठरलाय बॉस आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार तर आलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. हा चेंडू भीमर आहे की नाही हे तपासलं जाईल. भीमर हा चेंडू जर असेल, नो बॉल जर राहिला तर निश्चितच 0 चेंडूवरती 7 धावा माणुसकी वॉरियर्स दिवड आणि त्याचबरोबर शेखर साठेच्या खात्यामध्ये जमा होतील. तत्पूर्वी 18 चेंडू आणि 54 धाव्यांची एक दिमागदार खेळी शेखर साठेच्या बॅटमधून कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. महत्वाचा सामना, बडे मॅच का बडा खिलाडी संघाचा संघनायक शेखर वैयक्तिक 18 चेंडू आणि 54 धाव्यांची दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. नेरे संघाकडे देखील बॅटिंग ऑर्डर आपण जर पाहिला, प्रामुख्यानं अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेले सर्वच खेळाडू या संघामध्ये आहेत. ओपनिंग बॅटर मध्ये कालच्या दिवसामध्ये किरण जाधव, सूरज जाधव यांना आपण पाहिलं. निखिल निळवंडे, हितेंद्र उर्फ लाला, राजू सक्करगी तगडा ताकदवर बॅटिंग ऑर्डर आहे. त्यामुळे निश्चितच नेरे संघासाठी देखील आव्हान तितकंच अवघड जरूर नसेल. दरम्यान तिसरे पंच कळवत आहेत. निर्णय आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुलटॉस बॉल आहे. निश्चितच चेंडू डीप होतोय. मैदानाच्या आतमध्ये षटकार येतोय. 87 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. पुढचा बॉल उत्कर्ष जाधव उजव्या हातानं ओव्हर द विकेट. चेंडू उंची गाठलीये. लॉंग ऑफला मात्र इथे क्लिअर करत लागोपाठचा दुसरा षटकार शेखर साठेच्या बॅटमधून येतोय. घणाघाती प्रहार. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलो आसमानों की. रखते हैं जो हौसला आसमान को चूरे का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. लागोपाठचे 2 षटकार शेखरच्या बॅट मधून. अखेरचा अंतिम षटक, सामन्याचा नायक खलनायक ठरवणार हे षटक आणि इथे चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॅक ऑफ दी हँड टाकलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट 2 षटकारानंतर डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. कासरसई करंडक 2024 या स्पर्धेतील मित्रांनो 5 ओव्हर मध्ये जर आपण हायएस्ट टोटल जर विचारली तर 5 ओव्हर मध्ये लवळे संघानं तब्बल 123 धावा या मैदानावरती बनवलेल्या आहेत. दरम्यान तो चेंडू येण्याच्या अगोदर पोझिशन मध्ये आले. बॅटरचा स्टान्स ओळखलाय. चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन, जे व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज उत्कर्ष जाधवचं. 2 गडी बाद 93 धावा मैदानाच्या आतमध्ये अफलकावरती पाहायला मिळतात. वैयक्तिक 21 चेंडू आणि 60 धाव्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये शेखर निश्चितच करतायत. हो यावेळेस देखील शेखर मैदानाच्या आतमध्ये बीट. लागोपाठचे 3 चेंडू डॉट. योद्धेजक गणेश भाऊ लक्ष्मण सावळे यांच्या माध्यमातून शेखर साठेच्या या धुवादार बॅटिंग साठी 50 साठी 500 रुपयांचं बक्षीस निश्चितच मॅच संपल्यानंतर दिलं जाणार आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले. निश्चितच वाटलं अंतिम षटकामध्ये मोठी टोटल उभी राहील, परंतु 3 चेंडू डॉट आलेत. शेवटचा बॉल उत्कर्ष जाधव, षटक क्रमांक 6 पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू गती कमी, ऑफ स्टंपला शपल, क्रीजचा पुरेपूर वापर. चेंडू डीप लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार षटकार. षटक क्रमांक 6 संपलं गेलंय. बनवल्या गेल्या त्या 99 टार्गेट आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाला. 36 चेंडू आणि 100 धावेंचं आव्हान. DJ Soham S. राजांचं शिलेदार आम्ही आमच्या रंगाचा रंग येणार भगवान